वेलकम बॅक टू माय चॅनल वैभवची दुनिया। तर माझ्या आज या लाडक्या मावशीचा बर्थडे आहे, पण हिला काय झालंय काय माहित नाही, ती फुगून बसले सगळ्यांवर। माझा एक हात हलवत खाली खाली रिकामी मावशी बर्थडे करत। तर गाईज मी तर तिला गिफ्ट पाहिजे होतं आणि मी ते गिफ्ट आणलेलं नाहीये। त्या पहिले कमवत नव्हतं गोष्ट अलग होती, कमवत नाही आता तर कमवून पण मेल्यांना आणता येत नाही काय बघा आम्ही दिलेलं आहे पहिला, परत आम्हाला रिटर्न द्यायचं तर नाही आयला असं आपण काही नाही बोललो। तेही फुगले आणि हे बघा तुझी गाणी बंद कर, नाचायला सांगितलंय तुला आणि मावशीने याला नाचायला सांगितलेलं आहे। सो शुभम उठ, शुभम असं नाही रे, घुंगरू घालून हे बघ घुंगरू बघा, घुंगरू हे बघा घुंगरू। आणि यो माणूस मावशीला मशीन घेऊन देणार होता, त्यामुळे ती त्याच्यावर पिसळलेली आहे। तू काय देणार होतीस? मी काय नव्हती देणार, मी पण नव्हती, तुला काय असं स्पेसिफिक बोलली नव्हती का काहीतरी घेऊन दे? हो काय बोलली नव्हती काय बोलली? तुला 350चा टॉप घेऊन दे, मी आठवण करून देते सगळ्यांचं। लोनवर विचारावं लागेल, पण भरशील लोन? तू कामाला द्यावं लागेल त्याच्यासाठी। ती इकडे घुंगरू घेऊन आलेली आहे। तू पण नाच, म्हणजे तू नाच, येऊ नाच नाही माझ्या पाय तर घुंगरू आहे हो बघ, पण पहिले त्याच्या पाय घालायला काय नसते, समजलं का? ते डान्स तर खास असते, त्या दोघांचा पुष्पा। हा गाईस, माझा भाऊ आणि आमचा आयुष दोघं पण गायब आहेत घरातून। तर ते मावशीला बोलून गेलेले का आम्ही संध्याकाळी येऊ, तर अजूनपर्यंत पत्ता नाही त्यांचा, त्यामुळे अजून पिसळलेली आहे। तर त्या आल्यावर मी तुम्हाला ब्लॉग नक्कीच मी काढेन, तुम्हाला दाखवेन का काय होते ते आल्यावर। खूप इंटरेस्टिंग ब्लॉग होणार आहे आजचा, ना का? हो खूपच, म्हणजे खूप इंटरेस्टिंग ब्लॉग होणार आहे। जर मारामारी झाली तरी दाखवेन तुम्हाला। पण असं नका समजू की जास्त काही खुशीची गोष्ट असेल, कारण गाईस तिचा सगळ्यात लाडका मुलगा आहे, तो एक शब्द तरी काही बोलला ना काही अशी पिघलून जाईल। दोन्ही पण तिची लाडके येते, एक सगळ्यात मोठा आणि एक सगळ्यात लहान। हे आम्ही मधली तिघं काहीच नाही, आमची व्हॅल्यूच नाहीये। ते दोघं पण बाहेर भटकताय, ते आल्यावर हिचं समजेल आम्हाला काही पिघलते का त्यांच्यावर पिसरते। मी आल्यावर ही माझ्या पिसरली, आता हिच्यावर पण पिसरलेली, याच्यावर पण। सो आता ते दोघांवर काय आहे, माझ्या आमचे सगळे आणि माझ्या मावशा पण त्याच्यामध्ये होते। ते आता हिला मनवण्यासाठी कुठेतरी गेलेत, तर ते पण आल्यावर मी तुम्हाला दाखवेन ते मनवण्यासाठी कुठेतरी काय स्पेशल घेऊन येतात ना माझे। ते तुला मनवण्यासाठीच गेलं, पिशवी घेऊन गेलं म्हणजे काहीतरी घेऊन येते। माझे फ्रेंड्स काय सांगतात, तुझ्या तर घरात चिकन मटन चालत नाही, सांगते डायरेक्ट बोलतात मला। तर तुम्हाला आता मी नंतर भेटते, काय होते ते तुम्हाला नक्कीच दाखवेन। सो तुम्ही कंटिन्यू आधी घुंगरू बनणं मग डान्स कर, तर तुम्ही कंटिन्यू राहा व्लॉगमध्ये। तर गाईस आमच्या घरातली मज बघा, चाल ना आता। पूर्ण ब्लॅक कपडे घातलेले आहेत तिने, केस पण ब्लॅक। हा ना मग, अगं मग कर ना मस, हो ना। ही बघा आमच्या घरातली मस, हो ना, चाल ना, चाल ग। आमच्या मॅडमच्या अंगात आलेला आहे बघा। काय
सकाळी ठीक आहे तुला कोणीच नाही गिफ्ट दिलं. माझ्या मावशीचा बर्थडे केक आहे आणि ही माझी मावशी जी फुगून बसले कारण तिला आम्ही काही गिफ्ट नाही दिलेला पण तरी मी तिला हे बर्थडे गर्लचं आणलेलं आहे हा guys. तरी पण ही फुगले. ही माझी बर्थडे गर्ल आहे आमची आणि आमचे जे 2 वारू होते ते आलेलेच नाही आहेत तरी आम्ही आज शिव्या खाणार आहेत. So, माझी मावशी ते माझे मावशा टू यू हॅपी बर्थडे. ती स्पार्कल हिला स्पार्कल नाही आणली. हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी शिता तू का बसता बायको आता नवऱ्यात तिला कोणी गिफ्ट नाही दिलं तर आमच्यात चिडलेली आहे. मस्का कसा लावायला लावलाय बघा. शिव्या कशी ना इकडे बघा आता इकडची कुन्नसनी बघते. बघा हा हॅपी बर्थडे. ताज आणलेला होता पण तो दुबईला राहिला. दीदी डाली थी हमको आज अच्छा लगा भाई. क्यों मालूम है क्या आज फायनली आमच्या मावशीला केक आवडलेला आहे. तो पण केक बघा कुठला बघा. आम्हाला टेन्शन खूप येतं का मावशीला आवडतो का नाही. केक खायचा नाही. केक खायचा नाही. मला पण आता मला आठवलं तुम्हाला केक द्यायचा राहिला. तुम्हाला पण अरे कॅमेरा तुम्हाला काय घेऊन चाललाय गाईज. माझ्या मावशीचा बर्थडे केक तुम्ही सगळ्यांनी खा. अरे मला माहित नव्हतं हाताला लागलाय. खाली जायचं तरी नखरे करतो. खाली कोणाला भेटायला जायचं. नवऱ्याला. नवरा आहे माझा खाली. का कुठला उभा आहे. आहे उभा आहे तर आहे. जा मग मिठी मार. माझा मिठी मारेन. माझ्या कपड्यात कसं हा समजलं तर नाही. इकडे या दोघांची कशी भांडणं चालू होती तुम्ही बघितलेली. माझं नवरा असू कोण बी असू खाली तू तुझं बघ ना. आईला मी आम्ही एवढी कामं करतो ना तुझी. तो तुम्हाला म्हणलं बर्थडे बिड्डे वेगळी गेलं काय ना तेवढं पूर्ण. ताजच नाही आणला ना बा. ताज राहिला ग मावशी त्याच्याकडे नव्हता चांगला. भाऊला सांग हे आम्हाला काही सस्पेन्स ठेवायचं आहे. सो